आणि त्या राजकीय बातम्यांनंतर पाहूयात नाशिकमधल्या खड्ड्यासंदर्भातली बातमी आहे। मुसळधार पावसामुळे राज्यातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। त्यातही नाशिकमध्ये तर खड्ड्यांच्या प्रश्नानं अक्षरशः कळस गाठलाय। एकट्या नाशिकमध्येच पावसाळ्याच्या पहिल्या 2 महिन्यातच एक दोन नव्हे तर तब्बल 5 जण मृत्युमुखी पडले आहेत। या सगळ्या गोंधळाची अखेर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे। कुंभमेळ्याची कामं आणि नाशकातल्या खड्ड्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावली। तर दुसऱ्या बाजूला नाशिक दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खड्डे, वृक्षतोड आणि प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका करत भाजपला सुद्धा टोले लगावलेत। पाहूयात खड्ड्यांवरून नाशकात रंगलेलं हे राजकीय नाट्य। पावसाळा सुरू झाला की रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न नेहमीच चर्चेत येतो, पण यंदा मात्र नाशिकमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर आहे। कुंभमेळ्याच्या विविध कामांसाठी सुरू असलेली खोदकामं, त्यातच सततचा पाऊस आणि अपूर्ण दुरुस्ती यामुळे शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत। त्यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रवासाच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। त्यातच या खड्ड्यांमध्ये पडून नाशिककरांचे जीवही जाऊ लागले आहेत। त्यामुळे मोठा जनक्षोभ आहे। 4 जण बळी गेले। आम्हाला दररोज ऑफिसला जायला लेट होतो। सकाळी मला 15 मिनिटं लागायची आधी, आता मी दररोज अर्धा तास आधी निघतोय, तरी पण ऑफिसवर टायमवर पोहोचत नाहीये। या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। सगळ्या गोष्टी टायमावर झाल्या पाहिजे। आता 6 महिने झाले काम चालू करून। लवकरात लवकर खड्डे दुरुस्त करावं, कारण बऱ्याचशा ठिकाणी पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नाही, ॲक्सिडेंट बरेच होत आहे। त्यामुळे माझी एकच विनंती आहे का मुख्यमंत्र्यांनी खड्डे लवकरात लवकर म्हणजे दुरुस्ती करावं, खड्डे व्यवस्थित करावे। बाकी काय कसा त्रास होतो? त्रास काय, खड्ड्यातून गेल्यानंतर पडतो मला, दुसरं काय। लहान मुलांचं शाळेत येणं जाणं वगैरे सगळं अवघड झालेलं आहे। नाशिकला तर सगळ्या प्रकारे त्रास आहे। एकही रस्ता असा नाही आहे की तिथं खड्डे नाही आहे। त्याच्यामुळे नाशिकचे आमचे घरातले माणसं मरत आहेत। रोज ॲक्सिडेंटमध्ये इतके लोक गेलेले आहेत की घरातला एक व्यक्ती गेल्यावर त्या परिवारावर काय बीतते हे मुख्यमंत्र्यांनी समजायला पाहिजे। खड्डे तर एवढे झालेले आहे नाशिकचे, आमच्या गाड्या तर झाल्याच खराब, पण आमचे कंबरं सुद्धा जाम झाले। असं म्हणजे गाड्या चालवायला अक्षरशः कंटाळा येतो, एवढे जाम झालेले। म्हणजे रस्ते सगळे फोडेले अख्खे नाशिकमधले कान्याकोपऱ्यामधले। त्रास तर खूप होतो आहे। खवाटे कामातून गेले, कंबर कामातून गेले, पॅसेंजरला त्रास होतो। गाड्या चालवताना अपघात होऊ राहिले खूप। आता 5-6 जण वारले, तर लक्ष दिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी। मंदिरांचं शहर अशी ओळख असलेल्या नाशकात अनेक मोठी देवस्थानं आहेत। त्यामुळे इथं वर्षभर भाविक आणि पर्यटकांचा राबता असतो। त्यातच यंदा नाशिक कुंभमेळ्यासाठी सज्ज होत आहे। परिणामी शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत। जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहेत। त्यामुळे शहरातल्या वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडालाय। अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनीही या परिस्थितीबाबत संताप व्यक्त केला आहे। माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयीसुद्धा नाही आहे। आणि बस आपली त्या सगळ्या भागातनं म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे। मला वाटतं राज ठाकरे साहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे। त्याला मी सगळी कामाची यादी देतो। आता जवळपास शहरामध्येच 1,500 कोटीची कामं सुरू आहेत, त्यातले ठेकेदार त्यांनी सांगावेत। आउटर रिंग रोड सुरू आहे, त्याचे ठेकेदार ठरलेले आहेत, ते सुद्धा मी त्यांची यादी त्यांना देतो, त्यांनी ती बघावी। घाटाचे कामं चाललेले आहेत, सर्व कामांची यादी मी त्यांना देतो। ज्या प्रकारे निवडणुका हाताळल्या जात आहेत त्याही खूप फ्रॉड पद्धतीनेच हाताळल्या जात आहेत। हे लोकांनाही कळले, लोकांनाही माहिती आहेत ह्यांना मतदान कशा प्रकारचं होतं आहे। नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडली जात आहेत, त्याच्यावरती एवढी आंदोलनं झाली, काही नाही, प्रशासन डिंब। आणि ते सगळं चालू असताना देखील ज्यावेळेला निवडणुका झाल्यानंतर परत जर समजा भाजपचं लोकांना निवडून देत असतील, भोगा, अजून काय बोलू शकतो मी। रस्त्यांची कामंही सुरू आहेत आणि म्हणून मग अर्धा रस्ता सुरू आहे, अर्धा रस्ता बंद करण्यात आला, एका ठिकाणी काम सुरू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी रस्ते पडलेले ही वस्तुस्थिती आहे। नाशिककरांना त्रास होतोय, होणार आहे हे मी आधी सांगितलेलं होतं। माफी दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितलेली होती,
पण आता या संदर्भामध्ये अतिशय कडक सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. एकूणच संतापलेले नाशिककर आणि विरोधकांच्या टीकेमुळे नाशिकमधील परिस्थिती इतकी गंभीर बनली की खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही त्याची दखल घ्यावी लागली. नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना मुंबईला बोलावून घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की लोकांना कारणं सांगू नका, त्यांना समाधान काढून द्या. असं रिलॅक्स राहून चालणार नाही. खड्डे बुजवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्यावर दंड लावा, त्यांचं पुढचं काम थांबवा. सर्व विभागांनी आपली जबाबदारी ओळखा. अधिकाऱ्यांनी सुद्धा चेंबरमध्ये बसून न राहता लोकांशी संवाद साधा. महाकुंभ तोंडावर आहे, त्यामुळे अधिक गांभीर्यानं काम करा. आणि इतका खर्च करून मोठी कामं होत असतानाही जर लोक रोष व्यक्त करत असतील तर आपण कुठे चुकतो आहोत याचं आत्मपरीक्षण करा. अशा शब्दात फडणवीसांनी अधिकाऱ्यांना समज दिली आहे. याशिवाय पुढच्या महिन्यात पुन्हा बैठक घेईन तेव्हा आपल्याला गुणात्मक सुधारणा दिसली पाहिजे असंही फडणवीसांनी बजावलंय. तथापि मी पुन्हा एकदा सांगतो, एकतर गुजरातचे दिले वगैरे सपशेल खोटं आहे, पण काही असू शकतात. आपल्याकडे देशामध्ये आणि कुठल्याही राज्यामध्ये कंत्राटं देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही, त्याची बिड कॅपॅसिटी किती आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, कंपनी बघायची असते, कंपनीच्या मागे कोण आहे हे बघितलं जात नाही. सध्या जेनझीच्या आंदोलनानंतर केंद्र सरकार आणि भाजपनं सावधगिरीचं धोरण अंगीकारलंय. सरकार विरोधात रोष निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली जाते. मोदी सरकारचा तोच कित्ता राज्य सरकारलाही गिरवावा लागेल. अन्यथा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्याची जी किंमत केंद्र सरकारला मोजावी लागली त्याचीच पुनरावृत्ती खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राज्यात झाल्यास आश्चर्य वाटायला नको. नाशिकहून प्रांजल कुलकर्णीसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.